आणि आपण इथं राइड चालू करत आहे। विष्णु भाई, राहुल भाई, प्रतीक भाई और ये अपना बड़ी। आपला बडी पण आता रेडी आहे राईडसाठी। आणखी आपल्यासोबत जे आज रायडिंग पार्टनर्स आहेत ते पण आता मीटिंग पॉईंट्सला येतील थोड्या वेळात। भेटूया त्यांना पण आपण। ओके, आता 5 वाजायला 10 मिनटं कमी आहेत, 4:50 झालेले आहेत। आपण इथं राईड स्टार्ट करतो इथं। तर आपण आता निघालेलो आहे आणि आपलं जे लोकेशन आहे आजचं या राईडचं ते 152 किलोमीटर्स आहे आत्ता जिथनं आपण निघालो तिथनं। आणि आपला मीटिंग पॉईंट ऑलमोस्ट 2 किलोमीटर्स राहिला आहे फक्त इथनं। आणि आत्ता आपण जिथं चाललो आहे आज ते तर तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघून। आणि हा आपला फेवरेट हुसूर रोड क्रॉसिंग। ओ हो 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 हो, काय व्ह्यू आहे इथनं। प्रत्येक वेळी इथनं जातो तेव्हा मस्तच वाटतं। आता आपण पोहोचतोय मीटिंग पॉईंटला। हा नाईस रोडचा टोलगेट आहे आणि त्याच्या एंट्रीलाच आपण थांबायचं आहे। ओके, आता बाकीचे किती वेळात येतात, कोण आलंय का आधी चेक करूया। आपण पोचलो आता आपण पहिल्यांदा पोचलेलो आहे, बाकीचे कुठे आहेत अजून माहीत नाही। हा आहे नाईस रोडचा टोलगेट, इथून एंट्रन्स आहे। मग आपण या रोडनं जाणार आहे कनकपुराच्या लिंक रोडपर्यंत आणि तिथनं आपण कनकपुरा रोडनं जाणार आहे पुढं। ओके, तर आपण वाट बघूया आता बाकीचे येईपर्यंत। ओके, अपना मंडल तो आ गया सर। आणि आपण इथं राइड चालू करत आहे। चलो भाई। तर आपली राईड चालू झालेली आहे। आणखी विष्णू भाई आहेत, राहुल भाई आहेत आणि प्रतीक भाई आहेत सोबत, आणि गौरव भाई आपली 4 व्हीलर घेऊन आहेत। ओके, तर आत्ता वाजलेले आहेत 5:30 ऑलरेडी। मैंने लगाया स्मोक वाइजर तो मुझे अभी तक वो सुबह नहीं दिख रही। ओके, अबे गौरव भाई को कहाँ ढूंढेंगे हम लोग। से एग्जिट है भाई। हे आहे कनकपुरा रोड, लेफ्ट साइड जायचं आपल्याला। हम यहीं पे रुकते हैं ना फिर। ओके, ये तो चला जाएगा शायद विष्णु भाई। ओके, सुबह हो गई मामू, सुबह हो गई। आता इथं आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे, वो ब्रेक पे लगा देते। ये है क्या? ये है क्या? ओके, मैप लगा है क्या? नहीं, यहाँ जाना है अंदर। हाँ,
राहुल भाई और मेरे बीच में रहो, ठीक है। राहुल भाई उनको चाय का बोलो। चलो चाय ब्रेक जरूरी है। अभी रुक रुक के निकालेंगे अभी। ये जो पॉकेट है ना अपना, ये हेलमेट के साथ यूज करना बहुत डिफिकल्ट है। बीच में रहो, बीच में रहो, बीच में। मैं लास्ट में रहूंगा। या बाय बाय। हाँ रेंज ज़्यादा आ रहा है, वो दूर रहे। हाँ शायद ये वाला अपडेट, ये अपडेट अच्छा काम कर रहा है शायद। ओके आता 7 वाजलेले आहेत आणि अजून पण आपल्याला ऑलमोस्ट 100 किलोमीटर जायचं आहे। ओके जर हा नजारा बघायचा असेल तर बँगलोरपासून एक 70 किलोमीटर तर बाहेर यायला लागतं आहे। मग आपल्याला हे असे कोकोनट फार्म्स दिसतील आणि हे डोंगर जे ढगामध्ये अर्धे गडप झालेले आहेत। वाव खूबसूरत, खुशबूरत है खुशबूरत। वाह भाई वाह, मजे मजे। आपण लास्ट राईडला जेव्हा गेलेलो तेव्हा इथं आपण चहासाठी थांबलेलो। क्या है 120? ओ वाव वाव वाव, हे बघा सुपर। सगळीकडं कोकोनट फार्म्स आहेत, इकडून पूर्ण तिकडंपर्यंत। आणि हा मधनासा रोड जातो खूप। आणि हे वातावरण जर तुम्हाला बघायचं असेल तर वीकमधला एक दिवस तर काढायलाच पाहिजे, कारण पूर्ण आठवडाभर आपण ऑफिसच्या कामात असतोय, नुसतं ऑफिस आणि घर। पण इथं आपण आत्ता बघू शकतोय मस्तपैकी नेचर आणि आपण आणि आपला बडी बडी। ते नवीन नवीन कॅफे असे चालू होत आहेतच कायमच। मागच्या वेळी हा नव्हता। ओके तर कनकपुरा इथून लेफ्ट सांगितलेलं आहे, म्हणजे मेन रोडच आहे का, चेंज करायचं नाही आहे, फक्त किलोमीटर्स तिथं लिहिलेलं नाही आहेत। ओके आणि आपला हा मॅप जो लावलेला आहे तो दाखवतोय मेन हायवे एक्सप्रेस वे, पण आपण तिकडून जायचं नाही आहे। मे बी मला हे चेंज करायला पाहिजे। बाईक ओके हां तर आपण आता जातोय कुठं, तर आपण चाललो आहे श्री वेणुगोपाल स्वामी टेम्पल, जे की म्हैसूरच्या एकदम जवळ आहे। आणि जर बँगलोरमधून त्याचं हे बघितलं डिस्टन्स तर ऑलमोस्ट 150 किलोमीटर आहे। आणि आपण स्टार्ट केलो आहे 5ला घरातून, मीटिंग पॉईंटवरती आलो आणि तिथून निघेपर्यंत हे सगळे आपले रायडर्स येईपर्यंत वेळ झाला। आणि आता आपण एक टी ब्रेक पण घेतलेला आहे। टी ब्रेक कंप्लीट करून आपण चाललेलो आहे पुढं, अजून ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स बाकी आहे। आता आपण मे बी ब्रेकफास्टसाठी थांबू आणि बघू आपण ब्रेकफास्ट आता करतो। मग आजचा जो टी होता तो फर्स्ट क्लास होता, विष्णूभाईला थोडा स्वीट लागला पण काय
एवढा विषय नाही. आपल्याला तर खतरनाक लागला. बेस्ट बेस्ट. आपले सगळे ब्रेक झालेले आहेत. आता शेवटचे 40 किलोमीटर्स राहिलेले आहेत लोकेशनसाठी आणि आता आपण इथून निघत आहे. कॅमेरा रेडी. तर आपला ब्रेकफास्ट वगैरे पण झालेला आहे आणि आपण चाललो आहे आता टेम्पलच्या दिशेनं. अजून आपले 40 किलोमीटर्स बाकी आहेत मेन लोकेशनला जायसाठी आणि आत्ता वाजलेले आहेत 10. ओ माय गॉड. रस्ता खराब आहे जरा इथला. मगाशी मस्त रोड होता पण हा थोडा रोड आता सिंगल रोड आहे. ओके, विलेजमधनं जातो हा रोड त्यामुळं थोडा खराब आहे. वा वा वा. दोन्ही बाजूनं वडांची झाडं. लेफ्ट लेना है, लेफ्ट. भाई अभी 12 किलोमीटर बचा है, चलो सीधा चलते हैं. ओके, आता आपण टेम्पलच्या खूपच जवळ आहे. फक्त 700 मीटर राहिलेलं आहे आणि इकडं बघता येईल आपल्याला की डॅमचं बॅकवॉटर आहे या साईडला आणि आपण पोचतोय आता थोडं. तर रस्ता पण खूप मस्त आहे. मस्त सिनिक व्ह्यूज होत आहेत. आपण केलेच बऱ्यापैकी कॅप्चर. बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. तिथे बघू शकता पूर्ण इकडून ते तिकडंपर्यंत बॅकवॉटर आहे पूर्ण. हे व्हॉट हॅपन. ओके, ओके. चहाचा ब्रेक आहे वाटतं इथं. ये है विष्णु भाई, राहुल भाई, प्रतीक भाई और ये अपना बडी. लास्टचा टी ब्रेक पण झालेला आहे आता आपला. इथं आपण टी पिलो. चहा मस्त होता. आता आपण पार्किंग एरियामध्ये जाऊया तिथल्या. ओ हो 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 वा, काय थंडगार वारा आहे. तर हे ते मंदिर आहे ज्याच्यासाठी आपण सकाळपासून ट्रॅव्हल करतोय. वेणुगोपाल स्वामी टेम्पल, श्री वेणुगोपाल स्वामी टेम्पल. एंट्रन्स तर खूप खतरनाक आहे. इथं सगळे स्टॉल्स आहेत, कॉर्न बीन सगळं भेटतं इथं आणि एवढा मोठा पार्किंग एरिया आहे. जर बाय वॉक जायचं असेल तर इथनं बाय वॉक जाऊ शकतो आपण. गाड्या असतील तर सगळ्या बाईक वगैरे पार्क इथं करायच्यात. माहीत नाही त्यांनी थोडं अजून जवळ जाण्यासारखं काय ठेवलं आहे का. खूप साऱ्या गाड्या आहेत. जे हम्पीमध्ये रथ आहे त्याचं रिप्लिकेट वर्जन इथं आहे. जसा तिथं रथ आहे तसा सेम टू सेम त्यांनी इथं बनवायचा प्रयत्न केला. क्लास आहे. वो थोड़ा डिफिकल्ट है. वो रोड पे नहीं जा सकते क्या हम लोग. मुझे उसके ऊपर ऐसे फोटो खींचना है मंदिर को बैकग्राउंड लेके. नहीं करना.
तर मंदिरमध्ये तर आपल्याला काय शूटिंग करू दिलं नाही, त्यामुळं आपण मंदिरमधले थोडे शॉट्स जे बाहेर नाहीत ते घेतलो आपण. आणि आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे कृष्ण भगवानचं. कृष्ण भगवानचं मंदिर आहे, ॲक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जी की रिनोव्हेट पण केलेली आहे पूर्णपणे आणि सगळे नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं. तर आता आपलं तिथलं दर्शन पण झालेलं आहे, आपलं खाऊन पण झालेलं आहे. मस्तपैकी झाडाखाली बसून आपण मॅगी खाल्लो आहे, चहा पिलो आहे आणि आता आपण जायचं, इथनं निघायचं आहे. आता वाजलेत 6, आणखी अजून आपण रिटर्नच्याच प्रवासात आहे. खूप मस्त राईड झाली आजची. तुम्हाला राईडचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. चलो, बाय बाय.